यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नमस्कार, डंके की चोट पे आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत काँग्रेस नेते प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी। सावंत सर, आपलं खूप खूप स्वागत। तिसरा टप्पा पार पडलाय, काय काय अंदाज आहेत आणि काँग्रेससाठी आजचे दिन आहेत का? देशासाठी आजचे दिन आहेत आणि काँग्रेसचं येणं आणि काँग्रेसची आणि इंडिया आघाडीची सत्ता येणं हे मला असं वाटतं की देशासाठी एक चांगलं चित्र राहणार आहे। आणि लोक आता पूर्णपणे गेल्या 10 वर्षांमधल्या एकंदर गैरकारभाराला आणि ज्या पद्धतीने लोकशाहीवरती आक्रमण झालं ते पाहतायत लोक, त्याला त्रस्त झालेले आहेत। आणि मला असं वाटतं की आता अब की बार 400 पार हा नारा आता भारतीय जनता पक्ष स्वतःच विसरून गेलेला आहे आणि महाराष्ट्रात अब की बार 45 पार एकही नेता बोलत नाही। मला असं वाटतं की अब की बार 45 पार हा नारा आता कदाचित महाविकास आघाडीसाठी समरूप असेल। नाही, तुम्ही म्हणते की काँग्रेससाठी नव्हे तर देशासाठी आजचे दिन आहेत। एक काळ असं होतं की काँग्रेसचं खूप वातावरण असायचं, सगळीकडे काँग्रेस दिसायची, पण आज प्रचारात काँग्रेस कुठेतरी मागे पडल्यासारखी दिसते। कारण राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, यांच्या सभा फार कमी झाल्यात, ज्या मोदी यांच्या सभा खूप जास्त प्रमाणात झाल्यात। काय वाटतं? नाही, असं आहे की मोदींची हतबलता दिसते। तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी 9 सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या। आता जवळपास 18चा आकडा त्यांनी स्वतःच पार केलेला आहे। म्हणजे दुपटीपेक्षा जास्त सभा आता तिकडे घेत आहेत। आणि त्यांचे मोठे मोठे नेते, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, गडकरींजींच्यासाठी देखील नरेंद्र मोदीजींना प्रचाराला जावं लागते, तिथे त्यांच्याबरोबर आदित्यनाथजी देखील गेले, फडणवीस साहेब जात आहेत, किंवा मुनगंटीवारांसाठी असेल। आता तर नांदेडमध्ये आमचे नेते अशोक चव्हाणजी गेले त्यांच्याबरोबर, त्यांचा फायदा झाला पाहिजे होता आयडियली, म्हणजे खऱ्या अर्थानं तिथे नांदेड आणि हिंगोलीमध्ये, परंतु तिथेही मोदीजींना प्रचाराला जावं लागतंय। आता बहुतांश अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्येच मोदीजी जात आहेत की काय, अशा तऱ्हेचं चित्र आहे। आणि त्यातनं हे दिसतंय की त्यांना खालचं चित्र त्यांना काही नीट दिसत नाही। महाराष्ट्रामधनं त्यांना प्रचंड मोठा विरोध जाणवतोय आणि त्याला थांबवण्यासाठी त्यांच्याकडे एकच आहे की ते काही भारत सरकार नव्हतंच, कधी ते मोदी सरकारच होतं। त्यामुळे मोदीजींना जाणं क्रमप्राप्त आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही। आताची जनतेने हे ठरवून दिलेलं आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। की मोदीजींना पाय उतार या निवडणुकीच्या माध्यमातून करायचं। निवडणुकीमध्ये एक चेहरा असतो, एक स्टार प्रचारक असतो। राष्ट्रवादीकडे शरद पवार आहेत, शिवसेनेकडे ठाकरे आहेत, इकडे एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत। काँग्रेसमध्ये मात्र महाराष्ट्रात तसं काही दिसत नाही, त्याचा किती फटका बसू शकतो? काँग्रेसचे सगळेच नेते प्रचारात आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये मोदींच्या विरोधाचा जो काही एक म्हणजे जो लढा ताकदीनं दिला, मोदींच्या दहशतीला, भारतीय जनता पक्षाच्या दहशतीला किंवा त्या सरकारच्या दहशतीला न जुमानता जो संघर्ष केला तो राहुल गांधींनी केलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा तुम्ही त्या ठिकाणी मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असेल, ही इतकी मोठी यात्रा त्यांनी केल्या, त्यांच्यावरती इतक्या केसेस टाकले गेलेल्या आहेत, म्हणजे ईडीपासून सगळ्या यंत्रणा त्यांच्या विरोधामध्ये करतायत, तरी ते डगमगलेले नाहीत, न घाबरता ते करतायत। आणि डोरोमतचा नारा त्यांनी दिला, जो मला असं वाटतं की याच्यापेक्षा कुठला संघर्ष असेल। आणि तेच आता स्टार प्रचारक आहेत, आमचे सगळे नेते तिकडे येतात, प्रियंकाजी येणार आहेत, खरगे साहेब आमचे जे काँग्रेस अध्यक्ष आहेत ते येत आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। सगळेजण फिरतायत या लोकशाहीवरच्या आक्रमणाचा विरोध करण्यासाठी।
खरं आपले महाविकास आघाडीत काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एक ठरलेलं किंवा लिखित असंही म्हणता येईल की लोकसभेत राष्ट्रीय पक्षाने जास्त जागा घ्याव्यात आणि प्रादेशिक पक्षांनी कमी, पण यंदा उलटं झालेलं आहे. नाही, असं आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आम्ही महाविकास आघाडी जेव्हा स्थापन केली त्यावेळची परिस्थिती अशीच होती की देशामधली लोकशाही टिकते की नाही हा प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षामधलं वातावरण भयंकर बिघडलेलं आहे. द्वेषाचं, तिरस्काराचं वातावरण झालेलं आहे. सगळ्या संविधानिक संस्था उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही पार्श्वभूमी आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ही जी निवडणूक आहे ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देश हुकुमशाहीकडे जाणार का लोकशाही जी आपल्या या स्वातंत्र्य संग्रामानंतर त्या मूल्यांमधून आपल्याला जी मिळेल ती आपण टिकवणार, हा संघर्ष तिथे चालला आहे. आणि अशा वेळेला महाविकास आघाडी जेव्हा आम्ही स्थापन केली तेव्हा वैचारिक आमच्यामध्ये मतभेद होते. म्हणजे शिवसेना वेगळ्या विचारांचा आहे, आम्ही विरोध जरी करत असलो तरी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो होतो. त्याच पद्धतीनं आता ही देशामध्ये एक आम्ही जी मोड बांधली आहे, सगळे जे लोकशाहीच्या बाजूचे जे सगळे देशभक्त आहेत ते सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न आम्ही केला. आणि अशा वेळेला देशहित महत्त्वाचं आहे. पक्षहित आम्ही नंतर आम्हाला बराच काळ आहे बघायला, पण आज देशासाठी गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आम्हाला थोडाफार त्याग करणं, म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या वर्षामधले सगळ्यात कमी जागा आम्ही लढवत आहोत. 327 जागा आम्ही काहीतरी लढवत आहोत. गेल्या वेळेला 419 जागा काहीतरी लढवल्या होत्या, पण 101 जागा आम्ही कमी लढवत आहोत. आणि त्या जागा आम्ही आमच्या जे काही आता इंडिया गठबंधनचे आमचे जे काही आघाडीचे सदस्य पक्ष आहेत त्यांना दिल्या. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आणि लढा म्हणालो आम्ही, एकत्र लढूया म्हटलं. आणि मला असं वाटतं की त्याचा फायदा देखील होताना दिसतोय. आज मोदी सरकारची पायाखालची जमीन आता पूर्ण हादरलेली आहे. त्यामुळे आता त्यांचं जे काय पद्धतीची तुम्ही विधानं पाहताय, म्हणजे हसावं का रडावं अशी परिस्थिती आहे. आमच्याच जाहीरनाम्याचा प्रचार करतात मोदीजी, अशी परिस्थिती आहे. आणि काँग्रेसचा प्रचार तेच करू लागलेत, असं चित्र देशामध्ये आहे. नाही, पण जागा वाटपाचा विषयच निघाला आहे. तर शिवसेना फुटलेली आहे तरी त्यांनी 21 जागा घेतल्या, राष्ट्रवादी फुटलेली आहे तरी 10 जागा घेतल्या, तुम्हाला मात्र 17 जागा मिळाल्यात. हालाकी तुमचा एक खासदारी होता. असं असताना एवढ्या कमी जागा का घेतल्या? मी तर सांगितलं ना की कधी कधी देशासाठी आपल्याला त्याग देखील करावा लागतो. आणि त्यावेळेला सगळ्यांना एकत्र ठेवायचं आहे आघाडीमध्ये आणि एकत्र आपल्याला लढायचं आहे. त्यावेळेला आम्ही आमचा स्वार्थ, पक्षीय स्वार्थ, म्हणजे आमचा राजनैतिक स्वार्थ, राजकीय स्वार्थ बाजूला ठेवला आणि देशहिताला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी आम्हाला थोडाफार त्याग करावा लागला. नाही, तुम्ही त्याग केला, पण हे त्याग करताना तुमचं नुकसानही झालं. तुमचं देवराव कुटुंब जे गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मुरलीधर देवरांपासून ते कुटुंब तुमच्यासोबत होतं, त्यातला एक मेंबर तुमच्या पक्षातून निघून गेला. हा फार मोठा लॉस आहे ना. आता मला म्हणजे कधी कधी असं वाटतं की ज्या वेळेला पक्ष कार्यकर्ते हे त्याग करतायत स्वतः देशासाठी, आणि देशासाठी इतका प्रचंड मोठा प्रश्न आपल्यासमोर असताना जर स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ जर बाजूला ठेवणार नसतील तर अशा लढाईमध्ये त्यांचं स्थान देखील नाही खऱ्या अर्थानं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. त्यामुळे ज्याला जायचं त्याने जाऊ द्या. ही लढाई आम्ही विचारांच्या आधारावर लढतोय, देशासाठी लढत आहोत. त्यामुळे कार्यकर्ते तिकडेच आहेत. हे गेले असले स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि त्यांना संध्या किती दिल्या, काय दिलं नाही या पक्षानं. म्हणजे तुम्ही थेट खासदार बनता, म्हणजे कुठले आमदार नाही, नगरसेवक न बनता थेट खासदार बनता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला केंद्रीय मंत्री बनवलं जातं, तुम्हाला मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं जातं, आणि तरी देखील 1-2 निवडणुकीची तिकीटं त्यांनाच दिली होती, तेच होते उमेदवार, तरी पडलात तुम्ही. आणि त्यानंतर एका निवडणुकीसाठी तुम्हाला थांबता येत नाही, आणि तुम्हाला अशा पक्षाकडे जावं लागतं ज्याचा काही ना शेंडा ना बूड. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी काही एक तरी जो काही त्यांच्या समोरचा पर्याय आहे, त्यांनी जो ठरवायचा आहे तो त्यांनी ठरवला. लोक पाहत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. अलायन्समध्ये तडजोडी कराव्या लागतात, पण दूरचा विचारही करावा लागतो. तुम्हाला मुंबईत फक्त 2 जागा मिळाल्यात, पुढे मुंबई महापालिकेची निवडणूक येते. एकेकाळी ह्या मुंबईवरती तुम्ही सत्ता गाजवली, तुमचे अनेक महापौर झालेत.
असं असताना 2 जागा तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही महापालिकेला कसं सामोरे जाणार? आता महापालिका आणि विधानसभा ह्या पुढच्या कालावधीमध्ये होतील जर लोकशाहीमध्ये आपण टिकून राहिलो. मोदी सरकारला हटवल्यानंतरच खऱ्या अर्थानं ही लोकशाही व्यवस्था पूर्वपदावर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ती आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आणि या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं ती प्रक्रिया सुरू होईल जी 10 वर्ष थांबलेली आहे. खरं आपण म्हणतात त्याग केला, पण या त्यागाचा परिणाम पक्षावरही झाला ना. वर्षा गायकवाड नाराज झाल्यात, मग मोठ्या त्यात तयार झाला. त्याच्यानंतर नसीम खान नाराज झालेत, सांगलीत विशाल पाटील नाराज झालेत. म्हणजे जे पक्षातले खंदे समर्थक होते ते पक्षावर नाराज आहे सध्या. नाही बघा, म्हणजे म्हणून मी कशी म्हणालो की ज्या वेळेला आपण आघाडी करतो त्यावेळेला आपला जो एक स्पेस आहे तो दुसऱ्याला थोडाफार द्यावाच लागतो. आणि अशा वेळेला आपले कार्यकर्ते नाराज होणं साहजिक आहे, त्याच्यात काही शंका नाही. आम्ही प्रयत्न केला त्या ठिकाणी सगळ्यांना समजवण्याचा. काही लोक समजले, काही लोक नाही राहिले समजले. मला असं वाटतं की यापेक्षा केवढा मोठा त्यागाची कसोटी असू शकते जी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. आणि कार्यकर्त्यांनी अशा कालावधीमध्ये ती समजून घेण्याची आवश्यकता आहे की आपला नेता राहुल गांधी इतक्या मोठ्या म्हणजे त्रासाला न जुमानता, इतक्या मोठ्या दबावाला न जुमानता लढतोय. त्यांना संसदेच्या सदस्यपदावरनं काढलं गेलं, त्यांना राहत्या घरातनं काढलं गेलं, हे आपण पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये आमचे सगळे नेते, खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, सगळ्या नेत्यांचं एक जी काही आमची फळी आहे ती सगळी लढते. अशा वेळेला तुम्हाला स्वतःचा जो काही थोडा बहुत त्रास झालेला आहे तो सहन करता येऊ नये. मला असं वाटतं हे थोडंसं प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे त्या बाबतीत. वर्षा गायकवाड मुळात धारावीचा आमदार आणि तो भाग दक्षिण मध्य मुंबईत येतो आणि ती जागा ठाकरे गटाला दिली. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रबळ होतात तीच जागा तुमची गेली ना. खरं नाही, आता मला असं वाटतं की तो आता भूतकाळ झालेला आहे आणि वर्षाताई आता उत्तर मध्य मुंबईमधनं लढत आहेत आणि भरघोस मताने निवडून देखील येत आहेत. हे आमचं त्या ठिकाणी तुम्हाला खात्री देऊन सांगतो मी. आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा स्वतःच जर निवडून येणार असतील, त्यांना तिकीट ते लढतात देखील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता तो भूतकाळ झाला, आता पुढे बघायचं आहे. आणि आमचं सगळं लक्ष 20 मेकडे आहे. काँग्रेस आणि सोशल इंजिनिअरिंग हे एक समीकरण आहे, पण यंदाच्या निवडणुकीत तुम्ही एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. नाही, मला असं वाटतं की माझ्या मुंबईमध्ये या 3 मुस्लिम उमेदवार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेंब्लीला निवडून आले. इम्रान प्रतापगडी आता राज्यसभेचे खासदार देखील आहेत. आणि पुढच्या कालावधीमध्ये काही वेगवेगळे काही ज्या काही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी येतात त्यामध्ये निश्चितपणे विचार केला जातो. त्यामुळे असा सोशल इंजिनिअरिंगचा आस्पेक्ट जो आहे तो निश्चितपणे काँग्रेस पक्ष नेहमी पाळत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं काही लोकांचा गैरसमज असेल ज्या पद्धतीने ते बोलत आहेत. आज अनेक गोष्टी ह्या प्रत्येक समाजाचा त्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असावं या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष करत असते. राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात येऊन गेली, त्याचा फायदा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला कितपत दिसतोय तुम्हाला? किती जागा वाढतील त्यामुळे? आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये मी 25 एप्रिललाच ट्विट केलेलं आहे आणि त्याची अजूनही नोंद तिथे आहे आणि पुढेही राहील 4 जूनपर्यंत की भारतीय जनता पक्ष आणि जी तथाकथित महायुती आहे त्याचा सुपडा साफ होतोय महाराष्ट्रामधनं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आणि पुढच्या कालावधीमध्ये
4 जून नंतर महायुतीचं आता हे जे सरकार आहे तेच अस्तित्वात राहील की नाही, का त्यांच्या पायाची म्हणजे खालची जमीन देखील थोडीफार हादरायला लागेल, असं चित्र निर्माण होणार अशा आमच्या मनामध्ये निश्चितपणे विश्वास आहे. आणि त्यामुळे जे काही आता गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा जे आमचे समविचारी पक्षांच्या माध्यमातून संघर्ष झाला आहे, केला गेलेला आहे, तो लोकांच्या समोर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही अनैतिक राजकारण झालं, ज्या पद्धतीनं हे सुरत ते गुवाहाटीचा प्रकार झाला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, चिन्ह दिली गेली, खुलेआम संविधानाच्या एकंदर प्रक्रियेचा म्हणजे मला असं वाटतं की धूळदान उडवण्याचा प्रयत्न झाला. खरं सरळ बोललं जातं आहे की मी पक्ष फोडले, असं सरळ सरळ त्याची जबाबदारी घेतली जाते. आता एकनाथ शिंदे साहेबांचं आत्ताच मी वक्तव्य वाचलं की त्यांना चिन्ह मिळालं त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी आणि शहांचे आभार मानले. म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका देखील मोदी शहा जर त्या ठिकाणी अंमलबजावणी त्याच्यावर करत असतील, बजावत असतील, तर ही अत्यंत जे दुर्दैवी आणि मला असं वाटतं गलिच्छ चित्र झालेलं आहे. हे जे काही घाण झालेली आहे राजकारणाची, तर मला असं वाटतं की जनतेनं ठरवलेलं आहे की आता ही घाण साफ करायची महाराष्ट्रातनं. महाराष्ट्राची एक समृद्ध राजकीय परंपरा राहिलेली, इतका प्रचंड मोठा वारसा आहे. आपल्या राज्यानं देशाला आदर्श घालून दिला आहे की लोकशाही व्यवस्था कशी चालली पाहिजे, परस्परांचा आदर कसला असला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण या म्हणजे प्रथा परंपरांचा आदर केला पाहिजे. म्हणजे संविधानिक एक प्रक्रिया असते, परंतु त्याबरोबर पायंडे असतात, ते आपण त्या ठिकाणी पाळत असतो. पण ह्या कालावधीमध्ये तुम्ही बघा राजकीय भाषेचा स्तर किती खाली उतरलेला आहे, कशा पद्धतीनं फोडा आणि राज्य करा हे चाललेलं आहे. जाती जातीमध्ये संघर्ष दिसतोय, द्वेष पसरवला जातोय, खुलेआम द्वेषपूर्ण भाषणं केली जात आहेत. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही संतांची भूमी आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ही महाराष्ट्राचा एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी जो सगळ्यांना मिळून जो कसं स्वराज्य असावं त्याचा आदर्श दिला, ते राज्य आहे. इथं भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत गलिच्छ राजकारणानं घाण जी केली आहे ती जनता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून साफ करते. तुम्ही लक्षात घ्या, कारण पहिली संधी आहे निवडणुकीची आत्ता. यापूर्वी जितक्या पोटनिवडणुका झाल्या तिथं भारतीय जनता पक्षाला धडा शिकवला, परंतु हे सरकार आल्यानंतर त्यांनी कुठलीच निवडणुका घेतली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टाळत राहिले, कारण त्यांना माहिती होतं की गेलो की आपण त्या ठिकाणी जनता आपल्याला धडा शिकवेल. त्यामुळे आता ही लोकांना पहिली संधी आहे लोकसभेच्या माध्यमातून आपलं मत कळवण्याची, आपला आक्रोश व्यक्त करण्याची. ते करतात. रोष व्यक्त होईल निश्चितपणे. म्हणजे आज एक प्रकारची विदर्भामधनं जी लाट आलेली आहे ती आता मुंबईमध्ये धडकते आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याची वेगवेगळी कारणं देखील आहेत, परंतु मूलतः या निवडणुकीच्या मध्ये जे त्यांचे प्रश्न त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. तुम्ही काय केलं ते न करता तुम्ही जर मुसलमान पाकिस्तान त्या ठिकाणी मटण मच्छी ह्यावर नेणार असेल, त्याची तिडीक भरली ना माणसाला, तशीच भरते आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये, मजुरांचे प्रश्न आहेत, गोरगरिबांचे प्रश्न आहेत, आज ठिकाणी महागाईचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, घराघरामध्ये बेरोजगारी आहे. महागाई म्हणजे आज ज्याच्या घरामध्ये 2 भाज्या खाल्ल्या जात होत्या आता ते ठिकाणी त्याची एक झाली एकाची, म्हणजे आता 0 भाजी चटणीवर खावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. डाळीचं पाणी झालेलं आहे. आता 210 रुपयाची डाळ परवडते कोणाला? आज तुम्हाला शेतीमालाला भाव मिळत नाही. सोयाबीनचा भाव मला आजही आठवतं आहे 2013 साली ह्यांनी शेतकरी दिंडी काढली होती, त्याच्यामध्ये पाशा पटेलांनी, त्याच्यामध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे फडणवीस साहेब होते, पंकजाताई मुंडे होत्या, आणि त्यांनी त्यावेळेला 2013ला 6,000चा भाव मागितला होता सोयाबीनला. आज 4,000चा भाव आहे. किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली, आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं म्हणता. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. म्हणजे सगळ्या जी काही आश्वासनं दिली गेली होती ती सगळी जुमले ठरत आहेत. कुठे आहे दुप्पट उत्पन्न?
कुठे आहे प्रत्येकाला घर, कुठे आहे 100 स्मार्ट सिटी, कुठे आहेत 15 लाख रुपये, कुठे आहेत रोजगार, त्याच्यावर न करता आपण मुसलमान चाललेलं आहे. हे का करतायत? कारण मोदींची हतबलता आहे, त्यांना जाते सत्ता दिसते, त्यामुळे शेवटचं अस्त्र त्यांनी उगारतायत की ध्रुवीकरणाचं. नाही, पण काँग्रेसला मुद्दे हायजॅक करता येत नाही. तुम्ही पोटतिडकीने सांगत आहात की महागाई वाढली, पण तुम्ही महागाईवरती मोठं आंदोलन उभं केलं नाही देशभर. शेतकऱ्यांचे प्रश्न, तुम्ही देशभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभं केलं नाही. प्रज्वल रेवण्णाचा जो मुद्दा चाललेला आहे कर्नाटकात, तो मुद्दा तुम्हाला हायजॅक करता आला नाही. तुम्हाला मणिपूर हिंसेचा जो मुद्दा आहे, महिलांवरती अत्याचार झाले, तो मुद्दासुद्धा तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोठा करता आलेला नाही. BJP छोटे मुद्दे मोठे करते आणि तुम्हाला मात्र मोठे मुद्दे मोठे करता येत नाहीत. काय मार्ग आहे मग? मला कुठनं माहिती मिळाली, आमची भारत जोडो न्याय यात्राच मणिपूरमधून निघाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या वरती राहुल गांधी असतील, आमचे सगळे नेते बोलत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही लक्षात घ्या की आम्ही ह्या निवडणुकीला समोर जात असताना केवळ मोदी सरकारवरती टीका करून किंवा नकारात्मक भूमिकेने जात नाही आहोत. आज त्यांनी 10 वर्षामध्ये महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरती काही केलं नाही, तर त्याच्यासाठी आम्ही अजेंडा घेऊन चाललेलो आहोत. आमचं न्यायपत्र जे अभूतपूर्व क्रांतिकारी त्या ठिकाणी असा मॅनिफेस्टो आहे, ज्याची मार्केटिंग आता मोदींनाच करावी लागते. वस्तुस्थिती तीच आहे. कारण लोक आता सगळे त्यांना जाणून झाली की आज आपण काय काँग्रेस पक्ष देणार आहे. काँग्रेस पक्ष ज्या वेळेला बेरोजगारांसाठी हे म्हणतोय की आम्ही 30 लाख सरकारी नोकऱ्या भरणार आहोत, ज्या रिक्त आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये काही केलं नाही त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट, प्रत्येक तरुण पदवीधराला एक अप्रेंटिसशिपची त्या ठिकाणी गॅरंटी देतो आम्ही, 1 लाख रुपयाची नोकरी वर्षाला. हे अभूतपूर्व आहे की आम्ही जेव्हा गॅरंटी कार्डावरती सही करून देतोय, म्हणजे असं नुसतं नाही, राहुल गांधींची आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांची सही आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर आम्ही महिलांसाठी, म्हणजे जो महागाईचा विषय आहे, गरीब घरातल्या महिलेला, प्रत्येक महिलेला, म्हणजे जी गरीब घरामधली एक महिला जी असेल तिला आम्ही वर्षाला 1 लाख रुपयाची गॅरंटी त्या ठिकाणी देत आहोत. आम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर त्या ठिकाणी जे काही आता कंत्राटीला कामगारांसाठी ज्या पद्धतीने कंत्राटदारी पद्धत आहे ती संपुष्टात आणण्याचं त्या ठिकाणी सांगतो आहोत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. 400 रुपयाची मजुरी ही मिनिमम आपण त्या ठिकाणी असली पाहिजे, ते सांगत आहोत. आज तुम्ही लक्षात घ्या, GSTचा विषय, GSTमध्ये तुम्हाला आपण खातो ज्या तुमचा गहू घ्या, तांदूळ घ्या, 6% GST आहे त्याच्यावरती. आणि कपडे घ्या, तुम्ही घालताय कपडे, या सामान्य माणूस गोरगरीब कपडे घालतो, आपला कॅमेरामन घालतोय, खाली आपण तुमचा वॉचमन घालतोय, त्याच्यावरती 18% GST आहे. परंतु हिऱ्यांवरती किती आहे? हिऱ्यांवरती 1.5% आहे. म्हणजे करोडपतींसाठी जे धोरण आहे की 1.5% त्यांना GST, आणि माझा सामान्य माणूस जर कपडे स्वतःचं वस्त्र घालून त्याची लज्जा त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी त्याला 18% GST द्यावं लागतं. त्यावेळेला ही पॅरिटी आणण्याची आम्ही बाब करतो आहोत, महागाई कमी करण्याची त्या ठिकाणी गोष्ट करतो आहोत. त्यामुळे अजेंडा घेऊन चाललो आहोत आम्ही. त्यामुळे असं नाही आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेलं नाही. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दाखवतोय आम्ही की आम्ही MSPचा कायदा आणणार आहोत. तुम्हाला MSPचे कायदा त्या ठिकाणी मोदी जे पळतायत, आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती मोदी सरकारकडे काही उत्तर नसल्यामुळं त्याला मुस्लिम लीगचा स्टॅम्प लावतायत किंवा त्या ठिकाणी मुस्लिमांना मंगळसूत्र काढून देणार आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. ही अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जनता ओळखते. काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत होती, पण शेतकऱ्यांचे प्रश्न ना काँग्रेसने सोडवले ना आत्ता भाजपने. आत्ताच तुम्ही महत्त्वाची मगाशी उल्लेख केला तो स्वामीनाथन आयोग किंवा बाजारभावावर आधारित शेतकऱ्यांचा माल विकला यायला पाहिजे. मग त्यावेळेस का नाही हे प्रश्न सोडू शकतो? नाही, असं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक सरकारनं लोकशाही प्रक्रिया आणि देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया ही वाढवली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर पाहिलात तर 27 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढण्याचं काम 2004 ते 2014 या UPAच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी त्यावेळेचा जर तुम्ही हमी भावाची त्या ठिकाणी जर जी भाव वाढवण्याचा प्रकार असेल तर 140% भाव वाढलेले आहेत, जे आता 53% आहेत या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी, सगळ्यात मोठी कर्जमाफी देशामधली, ही कांग्रेस पक्षाने त्यावेळेला आणली. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. कर्जमाफी नको, त्यांना त्यांच्या उत्पन्नावर आधारित बाजारभाव आहे.
म्हणून तर आताच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये ज्या वेळेला आर्थिक सुबत्ता आपण आणायचा प्रयत्न करत आहोत त्याचा लाभ हा गोरगरिबांना मिळाला पाहिजे. ह्या भूमिकेबद्दलच आम्ही म्हणतो की MSPचा कायदा आम्ही आणणार आहोत. आता याचा अर्थ कायदा आणला तर त्याचं बर्डन घ्यावं लागतं, त्याची त्या ठिकाणी ते सरकारला घ्यावं लागतं आणि तेच सरकार खेळू शकतं. आजच्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की मला कर्जमाफी जर शेतकऱ्यांची पूर्ण करायची असेल तर मला जवळपास 3 ते 4 लाख कोटी रुपयाची आवश्यकता आहे. ते सरकारकडे नाही आहेत का? डेफिनेटली आहेत, कारण तुम्ही 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी ही सगळ्या कॉर्पोरेटची केली आहेत तुम्ही. म्हणजे तुम्ही तुमचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचं सगळं जे धन आहे ते निवडक उद्योजकांच्या हातात देण्याच्या ऐवजी गोरगरिबांच्या हातात का दिलं जात नाही हा मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही मॅनिफेस्टो घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे या संदर्भामध्ये जे काही सांगितलेलं आहे की 1 लाख रुपये एका महिलेला गरिबाच्या दिलं तर तिचं उत्थान होणार आहे त्याच्यातनं. आजची परिस्थिती अशी आहे की त्याच्या पगारामधनं तिला घर कसं चालवायचं हा मुद्दा आहे. आज तुम्ही वॉचमनला किती पगार देत असाल तुम्हीच सांगा. 15,000 रुपयाचा पगार असेल त्याला 1100 रुपयाचा 1200 रुपयाचा सिलेंडर त्याला घ्यावे लागतं, 210 रुपयाची डाळ घ्यावी लागते. भाज्यांचे भाव आजच्या पेपरमध्ये आहेत की या कालावधीमध्ये 5 वर्षामध्ये 71% वाढले. काही भाज्यांचे तर भरपूर वाढलेले आहेत. आज तुम्हाला दुधाचा भाव जो 2014ला आमच्या कालावधीमध्ये 30 रुपये होता आज 70-75 रुपयाला पोहोचलेला आहे. तेल 50 रुपयाचं होतं ते 150पर्यंत 150 पार झालेलं आहे. तुम्ही आज डिझेलचा भाव घ्या, आमच्या कालावधीत 53 रुपयाचं डिझेल होतं 95 झालं आहे. 62 रुपयाचं पेट्रोल आज 105ला आपण घेतो आहोत. हे येणार कुठनं पैसे लोकांकडे? तुम्हाला त्याचं घर चालवण्यासाठी त्याची इन्व्हेस्टमेंट तुम्ही सांगा. लक्षात घ्या की बँकांमधली त्याची बचत कमी होत चालली. का कमी होत चालली? कारण बचत करण्याची परिस्थितीच नाही आहे. घर घेण्यासाठी पैसे घेणार तुम्ही 30-30 वर्षाचं त्या ठिकाणी लोन घेता, ते फेडणार कसा तो मनुष्य आणि तो कसं जगणार कसा? शाळांच्या फिया कशा वाढल्यात ह्यावरती आमची चर्चा पाहिजे ना. आज मोदी सरकारकडनं हे अपेक्षा होतं की तुम्ही काय केलं आणि मी काय करणार आहात. विकसित भारत 2047ला 2047ला किती लोक जगणार आहेत या ठिकाणी? मोदीजींचं वय 98 असेल त्यावेळेला. मला आज काय तुम्ही 5 वर्षामध्ये करणार आहात याची जाणीव त्या ठिकाणी लोकांना झाली पाहिजे ना. त्याच्यावरती अवलंबून काँग्रेस पक्ष मंगळसूत्र काढेल आणि दुसऱ्यांना वाटेल. हे जे चाललेलं आहे, मांस खातायत, मच्छी खातायत, कोण काय खावं कोण काय नाही, ही काही मुद्दे नाही आहेत या देशाचे. या देशाचे मुद्दे गरिबांसाठी काय करताय तुम्ही? सगळ्यात मोठी असमानता आज देशामध्ये आहे. सगळ्यात मोठी बेरोजगारी 45 वर्षांमधली सगळ्यात जास्त बेरोजगारी जर असेल ते भारतात आहे आता. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं नाही? तुम्ही सांगत का नाही की 2 कोटी रोजगार तुम्ही देणार होतात? आज 20 कोटी दिले होते. 20 कोटी लोकांचे रोजगार तयार केलेत का तुम्ही? आज महाराष्ट्रातले उद्योग जेव्हा जाते तर महाराष्ट्र पण विचार करतोय की महाराष्ट्रातल्या आपल्या पदवीधरांना काय दिलं पाहिजे, आपण त्यांना कसे नोकऱ्या मिळणार आहेत. तुम्ही अग्निवीर आणताय त्यासाठी. अग्निवीर काय आहे? वर्षानुवर्ष जे प्रयत्न करतात मुलं आपली त्या शहीद बनण्यासाठी की मला देशासाठी आपलं रक्त कुर्बान करायचं आहे, त्याला शहीदाचा दर्जा देखील मिळत नाहीये. 4 वर्षामध्ये त्याला रिटायर करून टाकताय. आज सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न मी आपल्याला सांगतो की बेरोजगार तरुणांची लग्न होत नाहीयेत कारण त्यांच्या बेरोजगारीमुळे. तुम्ही बघा गावागावामध्ये किती बेरोजगार पडलेत, किती लग्नाच्या शिवाय राहिलेले आहेत. ह्यांच्यासाठी काय उपाय आहे? ह्या सरकारनं बोललं पाहिजे ना. भारतीय जनता रुलिंग पार्टी आहात तुम्ही, मी काय करणार आहोत. त्याच्याऐवजी तुम्ही सांगता याला मुस्लिम लीगचं स्टॅम्प आहे. त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू मुस्लिम शब्द देखील नाही. परंतु हे अत्यंत अश्लाघ्य पद्धतीचं राजकारण जे चाललेलं आहे त्याला आता नकारण्याची हीच वेळ आहे. मला असं वाटतं की जनता ती साधते. तुम्ही म्हणताय तुमच्या जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम हे शब्द. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. मुस्लिम हे शब्दच नाही आहेत, पण तुमचे नेते तर देशद्रोही वगैरे असे शब्द वापरतायत. उज्ज्वल निकम यांना देशद्रोही म्हटलं, आयतं खोलीत दिलं तुम्ही त्यांच्या हातामध्ये. पहिली गोष्ट अशी की तुम्ही जर उज्ज्वल निकमांच्या एकंदर बोलण्याच्या आधी भारतीय जनता पक्षानं शहीद हेमंत करकरेंना देशद्रोही म्हटलं होतं, त्याबद्दल त्याचं उत्तर ते देत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही विधान त्यांनी केलं होतं वडेट्टीवार साहेबांनी, त्यांनी स्वतः स्पष्ट केले ते एका पुस्तकाच्या आधारावर आहे. ते पहिल्यांदा झालं का विधान अशा तऱ्हेचं
या अगोदर अनेक लोकांनी ते पुस्तकाच्या संदर्भामध्ये विधानं केले आहेत आणि त्यावेळेपासून काँग्रेस पक्षानं सांगितलेलं आहे की ह्या मतांशी आम्ही सहमत नाही आहोत. प्रत्येकाला त्यांचं मत मांडलेलं असेल आणि वडेट्टीवारांनी सांगितलं की त्यांनी त्याच्या ठिकाणी जे मत केलं ते त्या पुस्तकामधलं होतं. प्रश्न असा आहे की निकम साहेब ज्या वेळेला आज सांगतायत की किंवा भारतीय जनता पक्ष ह्या संदर्भात बोलतोय 26/11 त्यांनी हे विसरता कामा नये की त्यांना स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर हे काँग्रेस पक्षानं नेमलं. त्या काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला कसाबला जी फाशी झाली ती काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाली, काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालेली आहे. आणि दहशतवाद्यांच्या बाजूला काँग्रेस पक्ष आहे असं म्हणतात. अरे त्या दहशतवादाचंच बळी आमचे 2 पंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला सांगू नका इथे रक्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि नेत्यांचं सांडले देशासाठी, यांच्या करंगळ्याही कापलेल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज हे ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात हे सगळे मुद्दे काही गौण आहेत. प्रश्न काय आहे, या देशामध्ये महागाई चाललेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय, बेरोजगारीच्या विषयावर काय म्हणताय, गरिबी आणि श्रीमंतांमधली दरी जी वाढते त्याच्याबद्दल काय म्हणताय, उद्योग कसे आणणार काय म्हणताय, छोटा व्यापारी कसा जगेल ते काय म्हणतायत. आज MSME सेक्टर पूर्ण उद्ध्वस्त झालंय तुमच्या नोटबंदीच्यामुळं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आज उभारणी झालेली नाही. मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आजही डाऊन आहे. तुमचा 10 वर्षामध्ये UPAचं सरकार असताना भारताचा GDPचा जो वाढीचा दर होता तो 7.8% होता, जो ॲव्हरेज आपण 7. आज 5.7% आहे. तरी म्हणता तुम्ही आम्ही फार प्रगती केली. कुठनं प्रगती झाली? वस्तुस्थिती नाहीच आहे ती. त्यामुळे हे जे काही चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय लोकांना कळते की माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा काहीही प्रभाव पडलेला नाही आणि त्यामुळे मी आजचे दिन स्वतःच्या जीवनामध्ये जेव्हा शोधायला जातात त्यावेळेला मोदींचा विरोध सुरू होतो. नाही, तुम्ही म्हणते की उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या काळात सरकारी वकील म्हणून नेमलं, काँग्रेसच्याच काळात कसाबला फाशी दिली, मग उज्ज्वल निकम देशद्रोही कसे? नाही, त्यांनी ते सांगितलं ना, त्याच्या मताशी आम्ही सहमत नाहीत, काँग्रेस पक्षाने सांगितलेलं आहे. आणि देशद्रोही हा शब्द कोणासाठीही वापरणं हे काँग्रेस पक्षाला मान्य नाही. या देशामधला प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. याच मानसिकतेमध्ये आम्ही सगळेजण आहोत, त्याच्यात काही शंका नाही. हां, भारतीय जनता पक्ष देशविरोधी कृत्य करतोय, देशाच्या हिताचं करत नाही हे निश्चितपणे आम्ही बोलतो. त्यामुळे ही भाषा आमची वेगळी असते. प्रश्न एवढाच आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होतोय भारतीय जनता पक्षाकडनं तो चुकीचा आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले आहेत त्यामुळे ते सतत त्या मुद्द्यांवरती येऊन सांगतात. आपण मगाशी उल्लेख केला डाळीचे भाव वाढलेले, दुधाचे भाव वाढलेले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत गेलेले नाही आहे. मग स्वामीनाथन आयोग आता सत्ता मिळाली तरी लागू होईल का? तो अनेक वर्षापासूनचा आम्ही गॅरंटी कार्डवरती लिहून दिलेला आहे, लक्षात घ्या. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार. प्रत्येक ठिकाणी गॅरंटीचं हे देतो आहोत लोकांना जाऊन आणि त्याच्यावरती राहुल गांधी आणि आमचे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष यांची सही आहे आणि ते वाटतोय. त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी सामान्य जनता जाऊन केस करू शकते जर केलं नाही तर. आणि काँग्रेस पक्ष जेव्हा जे म्हणतं ते करतं. तो जुमला शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही, तो भारतीय जनता पक्षाच्या डिक्शनरीमधून आलेला आहे. त्यामुळे आश्वासनं द्यायची आणि विसरून जायची ती भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्यांचं काय आहे की एक आश्वासनं द्यायची, स्वप्न दाखवायची, त्याला जुमला म्हणायचं आणि त्याच्याबद्दल विचारायला गेलं की दुसरं आश्वासन द्यायचं, दुसरे स्वप्न दाखवायची. हे स्वप्नाचे व्यापारी आहेत. आम्ही सत्य त्या ठिकाणी करतो. 10 वर्ष लोकांना स्वप्न पाहिजे होती, ती पाहिली, त्यांची आता ती घोर निराशा झाली की आता ही फक्त हातात काहीच मिळत नाही, स्वप्न आहेत. सत्याकडे येण्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे घेऊन येतो. तुमच्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी आली होती. प्रकाश आंबेडकर आले, तुमच्यासोबत चर्चा केली आणि परत निघून गेले. असं काय घडलं की ते आले आणि पुन्हा निघून गेले? कधीतरी बाहेर येईल का ही गोष्ट? बाहेर काय आहे, आता ती जनतेला कळले, जनता सुज्ञ आहे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे झोपेचं ज्याने सोंग घेतलेलं आहे त्याला उठवायचा किती प्रयत्न केला तरी तो उठत नाही.
त्याच पद्धतीनं जर ज्यांना यायचंच नव्हतं आघाडीमध्ये आमच्या, तर त्यांना किती आणण्याचा प्रयत्न आम्ही करावा, त्यांना काहीही करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्यांची इच्छाच नव्हती. ते आज दिसतेच आहे ना. आणि त्याच्यानंतर आता रिझल्ट आल्यानंतर त्यांचं आता काही स्टेटमेंट येत आहेत, आपण पाहत असाल विधानसभेच्या बाबतीमध्ये. लोकांनी प्रत्येकाला ओळखलेलं आहे ही लढाई लोकशाहीच्या बाजूची आणि लोकशाहीच्या विरोधातली लोकांच्या मध्ये आहे. त्यामुळे लोकांनी सरळ सरळ या संदर्भामध्ये जे लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन काँग्रेसच्या बरोबर इंडिया आघाडीमध्ये आहेत त्याच्या बाजूनं राहण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हे जे काही मधले वगैरे लोक जे आहेत, तुम्ही वंचित बहुजन आघाडी घ्या किंवा ती MIM सारखी दुसरे लोक घ्या, त्यांना आजच्या या निवडणुकीच्या मधनं पुढच्या कालावधीमध्ये जो रिझल्ट येईल तेव्हा जनमत काय त्यांच्या बाजूनं राहिलं त्यांना कळून येईल. त्याचा कानोसा त्यांना आलेला आहे, म्हणून त्यांनी आता स्टेटमेंट दिलं की विधानसभेच्या बाबतीमध्ये नंतर आमची आघाडी वगैरे होईल वगैरे. पण त्यांनी तुम्हाला 7 जागांवरती पाठिंबा दिला, बारामतीमध्ये पाठिंबा दिला, पण त्यांना तुम्ही पाठिंबा नाही दिला. बघा, पाठिंबा त्यांनी का द्यावा काय द्यावा त्याची त्यांची राजकीय मला असं वाटतं की ही असेल, काय म्हणतात त्याला, कंपल्शन असतील, पॉलिटिकल कंपल्शन काही वेळेला असतं की जनतेसमोर जाताना आपली एक भूमिका ही प्रचंड पूर्णपणे विरोधाची असं दाखवू नये. पण तुम्ही खलनायक होता ना, त्यातून तुम्हाला खलनायक दाखवलं जातं ना. मी तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही मला देत नाही. जनता ओळखते ना. आज आम्ही तेव्हा त्यांना त्या ठिकाणी जागा देत होतो, त्यांनी घेतल्या नाहीत. आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी प्रस्ताव देखील दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांच्याकडे बोलत होतो, आजही त्यांची काही वक्तव्य येत आहेत ती पाहायला आम्ही विनंती करतो आहोत त्यांना की बाबा ह्या पद्धतीनं आजच्या या देशाचं जे संविधानाच्या रक्षणासाठी सगळेजण आपण त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत, ते संविधान संकटात असताना देश जनता पाहते की तुम्ही कुठे आहात. मला असं वाटतं की जनतेला त्यांना आता उत्तर देता येत नाही आहे. तुम्ही म्हणते संविधान संकटात आहे. गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांनी TV9 नेटवर्कला मुलाखत दिली, त्यात त्यांनी सरळ सांगितले की या देशात कधीच हुकुमशाही येणार नाही आणि संविधान धोक्यात येणार नाही. काय म्हणणं आहे? मोदींची एक वाटतं की खासियत आहे की जे ते करतात त्याचाच आरोप दुसऱ्यावर करतात. ते लक्षात घ्या. त्यांची आताची जी काही वक्तव्य तुम्ही पाहिलं तर हास्यास्पद आहे. म्हणजे आता त्याने आजच वक्तव्य केलं काल की काँग्रेसला अदानी अंबानीने टेम्पोभर पैसे दिले. लक्षात घ्या. आता ते शेंबडं पोर देखील त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवेल का? तुम्ही जे संपूर्ण 10 वर्ष सरकार त्यांच्यासाठी चालवलेलं आहे. आज सगळे अदानीचे पोर्ट, अदानी एअरपोर्ट, अदानीचं सगळं अदानीमय. त्यामुळे काय झालेलं आहे की संविधानाला सगळ्यात जास्त हानी या 10 वर्षाच्या कालावधी पोहोचवण्याचं काम मोदी सरकारने केलं. आता ते म्हणतात की हुकुमशाही आणणार नाही. सगळेच जण म्हणतात की तुमची हुकुमशाही आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. या दोन लोकांना, दोन मुख्यमंत्र्यांना तुम्ही आतमध्ये घालताय, विरोधी पक्षाला फोडताय, सरकार तोडताय. ज्या पद्धतीनं आमदारांना फोडून तुम्ही घेऊन जाताय, पक्ष चोरताय, चिन्ह चोरताय. एकनाथ शिंदे म्हणताय ती महाशक्ती झाली. कोण आहे महाशक्ती? स्वतः मुख्यमंत्री म्हणाले महाशक्ती आहे. त्यांचा शब्द ते त्यांचेच आहेत ना. आणि त्यांनी आताही म्हटलं की आम्हाला चिन्ह देण्याचं काम मोदी शहांनी केलं. आज ज्या पद्धतीने ED CBIचा गैरवापर होतोय हे कोणाच्या तुमच्याच कालावधीमध्ये होत आहे. त्यामुळे लोकांना हे माहिती नाही असं नाही आहे. तुमची मानसिकता काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे. संविधानाला विरोध हा तुमचा स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून आहे, संघाच्या स्थापनेपासून आहे. ज्या वेळेला संविधानाची संरचना होत होती त्यावेळेला तुम्हीच म्हणजे ऑर्गनायझरमध्ये आणलं होतं की मनुस्मृतीसारखा ग्रंथ असताना संविधानाची आवश्यकता काय, तुमचा आरक्षणाला विरोध काय. आता तुम्ही सांगताय वर्षानुवर्षाचा आरक्षणाचा विरोध आम्हाला माहिती आहे ना तुमचा. तुमची ज्या भूमिका घेतल्यात तुम्ही त्या संविधानाला विरोधाचेच आहेत. तुम्ही समरसता म्हणता, समता म्हणत नाही. का म्हणत नाही? न्याय, समता, बंधुता ही तत्व आहेत त्या संविधानामधली, प्रिॲम्बल मधले आहेत. त्याच्याबद्दल तुमचं काही म्हणणं नाही. कारण त्यांची मानसिकता ही पहिल्यापासूनच संविधान विरोधी राहिलेली आहे. आणि या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही दिल्लीला
तुमच्या राज्यामध्ये संविधान जाळलं गेलं हे पाहिलं ना लोकांनी, आणि म्हणून तुम्हाला 400 पार पाहिजे आहे. 400 पार कशाला पाहिजे? बहुमताची मागणी करू शकतो. 400 पार का आवश्यकता आहे तुम्हाला? त्याची गरज काय आहे? संविधानासाठीच लागतं बदलायला तुम्हाला 2/3 बहुमत. पण त्यांचं तर म्हणणं 14 आणि 19 मध्ये पण त्यांच्याकडे 400च्या वर संख्या होती, नव्हती ना मित्रपक्ष मिळून. आजही 2/3 बहुमत हा भाग वेगळा असतो. प्रश्न असा आहे की त्यांना आताच्या परिस्थितीमध्ये त्याची जी घोषणा आहे 400 पारची, त्याच्याशी लोक स्वतः जोडतायत. लोकांना हे पटतंय की आज ज्या पद्धतीने हे चाललेले आहेत, तुम्ही लक्षात घ्या, आता त्यांची जी काही दिशा आहे, पूर्वी हिंदुत्व म्हणायचे, आता सनातन बोलू लागले. लक्षात घ्या, आता हिंदुत्व हा शब्द बाजूला काढला त्यांनी, सनातन पर्यंत नेला त्यांनी. कुठल्या दिशेला चाललंय जनता ओळखते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये पडतो. लोकांचे डोळे अचानकपणे उघडले गेले आहेत मोदी सरकारच्या या कालावधीत मधल्या जे काही त्यांचं वर्तन राहिलं त्याच्यामुळे. महाराष्ट्रामध्ये काय झालं, हे हुकुमशाहीच नव्हती, नाही तर काय होतं हे लोक कळतंय ना त्यांना. पक्ष चोरतात, पक्ष करतात, म्हणजे हा म्हणजे अति झाला आणि हसू आला असा प्रकार झाला. नाही, अदानी अंबानीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर आरोप केले. तुम्ही म्हणताय की ते हास्यास्पद होते, पण हा मुद्दाच तुम्ही गायब केला प्रचारातून, हे सुद्धा फॅक्ट आहे ना. अरे प्रत्येक दिवशी बोलतायत राहुल गांधी अदानींवरती, प्रत्येक दिवशी. कालच त्यांनी क्लिप जाहीर केली, 2 मे, 3 मे, 4 मे, 5 मे, 6 मे. आता मोदींना ती दिसाय म्हणजे पाहायची नाहीये. पहिल्या लक्षात घ्या, मी आज म्हणजे अनादर न करता एकच गोष्ट सांगतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. की एक त्याला आपण तुलना म्हणून सांगेल. आपण पाल पाहतो ना, पाल ज्या वेळेला तिच्या जीवावर येतं त्यावेळेला ती पहिलं काम करते शेपटी तोडायचं. लक्षात घ्या, आता सत्ता जाते हे देशात आले भारतीय जनता पक्षाला, म्हणून आता त्यांच्या मित्रांना टार्गेट स्वतःच करू लागलेले आहेत. वस्तुस्थिती आहे. कारण अदानी आणि अंबानी हा विषय त्यांचा बाजूला 10 वर्षाचा तुमचा कारभार आणि आम्ही जे न्यायपत्रामध्ये जनतेसाठी करू इच्छितो हा फरक आहे, आणि तो त्यांना साधता येत नाही. आता काय करावं? त्यामुळे आता आपल्या पक्ष मित्रांचाच बळी द्यायचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून ते राहुल गांधी म्हणाले की बाबा तुम्हाला जर वाटते की आम्हाला पैशाची मदत केली, त्यांच्यावरती ईडीची रेड घाला ना, आता घाला ईडीची रेड, त्यांची चौकशी करा. पवार साहेबांनी कालच म्हटलं प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होता. मग पुन्हा राष्ट्रीय पक्षाचे दिवस येणार आहे का देशात? काय झालंय, मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणतोय, संविधान आज संकटात आहे. संविधानामधली सगळ्यात मूलभूत रचना आहे ती आहे फेडरल स्ट्रक्चरची. म्हणजे आपण राज्य सरकारला तेवढीच किंमत आहे जेवढी केंद्र सरकारला आहे, तेवढी स्वायत्तता आहे. ही कशासाठी असते? या देशामध्ये इतकं विविधता आहे प्रचंड मोठी, जातीची विविधता, धर्माची विविधता, भाषांची विविधता, संस्कृतींची विविधता. या सगळ्या विविधतेला प्रादेशिक पक्षांना त्यांची आवश्यकता कशासाठी असते की त्या प्रश्नांचे जे काही लोकल प्रश्न आहेत त्याला ते वाचा फोडतात त्यांच्या माध्यमातून. ती एक या वैविध्याला त्यांना अभिव्यक्ती देण्याचं एक काम आहे, ते त्या माध्यमातून साधतं. आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व यांनी संकटात आणलंय, ही वस्तुस्थिती आहे. सगळे छोटे छोटे पक्ष, तुम्ही लक्षात घ्या, अण्णा द्रमुकचं त्यांच्या बरोबर होते, त्यांची काय अवस्था झाली. त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामधले सगळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेची 2 शकलं, म्हणजे असं कधी पाहिलं होतं का? नाव देखील देतात तुम्ही त्याच्यातना, त्याला फक्त नाव देतात उद्धव बाळासाहेब ठाकरे, तिथे शरदचंद्र पवार, बरोबर आहे. हे कधी झालं नव्हतं. त्यामुळे निश्चितपणे या कालावधीमध्ये प्रचंड मोठं संकट उभं राहिलेलं आहे. दुसरीकडे आज हा जो संघर्ष आहे तो वैचारिक संघर्ष आहे. तुम्ही लक्षात घ्या की ह्या भारतीय जनता पक्षाची एक प्रकारची विचारधारा आहे जी RSSच्या मुशीबंद आले, आणि त्याच्या विरोधामधला जो मूलभूत विचार जो काँग्रेसचा किंवा या देशाचा विचार जो आहे, जो संविधानिक विचार आहे, जो लोकशाहीच्या मूल्यांमधून आलेला विचार आहे, त्या विचाराला ज्याला आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, तो त्यांना सहन होत नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार
वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। त्यामुळे RSS त्याच्यावरती आक्रमण करते. या देशातल्या मूलभूत वैचारिक जी कारुण्य, सद्भावना, प्रेमाचा जो विचार आहे त्याच्यावर आक्रमण आहे. आणि त्यावेळेला निश्चितपणे या विचारांच्या बाजूचे असणाऱ्या लोकांचं ध्रुवीकरण करणं, एकत्र येणं त्यांचं, ही एक प्रक्रिया ऑटोमॅटिक सुरू होईल. इंडिया आघाडी कशी आहे, आज आमच्यामध्ये अनेकांच्यामध्ये मतभेद होते, राजकीय वैमनस्य होतं, पण तरी देखील आम्ही एकत्र येतो. कारण आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून लोकशाही हे जे वैविध्यता आहे आपल्या देशाचं ते टिकवणं महत्वाचं आहे. आणि त्यांना एक रंग, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, हा विचार त्यांचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पुढच्या कालावधीमध्ये ह्या ध्रुवीकरणाच्या कदाचित जे पवार साहेबांचं जे मत आहे, इतकं मोठं त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे, इतका मोठा अनुभव आहे आणि बहुतांश भविष्याच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे त्यांना त्याचा अंदाज येतो. त्यामुळे त्यांनी त्या माध्यमातून केलं असेल वक्तव्य. त्यांचं एक स्टेटमेंट असंही आहे की पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी गट त्यांचा तो काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. तर मग तुमची विधानसभेची जी निवडणूक आहे ती सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात काँग्रेस लढेल? म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी यावं का येऊ नये हा त्यांचा निर्णय आहे. आज काँग्रेस पक्ष मजबूत होणं ही देशाची गरज आहे, हा विचार मजबूत होणं. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याचं कोणालाही त्या ठिकाणी त्याचा विरोध वगैरे असण्याची आवश्यकता आहे. आणि काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष आहे, त्यामुळे अनेक नेते त्या संदर्भामध्ये असतात. काँग्रेसचा विचार घेऊन, काँग्रेसचा झेंडा घेऊन जो कोण चालेल, ह्या विचारांचा झेंडा घेऊन त्याचं स्वागतच राहणार आहे. त्याच्यात का त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप असण्याचा आवश्यक आहे. आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या मुशीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झालेला आहे. त्यामुळे तो एक नैसर्गिक त्यांचा जो ओढा असेल तो याचकडे असणार आहे. पण सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात, सुप्रियाताईंच्या नेतृत्वात आजही आम्ही लढत आहोत. ताईंचं नेतृत्व आता नाहीये का? महाविकास आघाडीचं नेतृत्व आहेच ना काँग्रेसच्या नेत्यामध्ये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वैचारामध्ये फार काही फरक नाही. म्हणजे प्रादेशिक पक्ष मग देशात राहणार का नाही, काय वाटतं? हेच संकट आहे या देशामधलं. नाही, विलीन झाल्यानंतरची जर पवार साहेबांचे दूरदृष्टिकोन पाहिला, मला असं वाटतं की या देशामधली लोकशाही आणि संविधानिक प्रक्रिया जर नीट झाली, मूळ पदावर पूर्वपदावर आले, त्यानंतर या पद्धती पूर्वी काँग्रेसच होता ना. काँग्रेसच्या मुशीमधूनच अनेक पक्ष निघाले, पण काँग्रेस पक्षाने कोणाला संपवण्याचा प्रयत्न केला नाही की हा पक्ष संपवून जावा, कधीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या बरोबर आला लगेचच, म्हणजे त्याची स्थापना झाली आणि 1999ला आम्ही एकत्र सरकारमध्ये आलो लगेचच. त्यामुळे असं कधी काँग्रेसची भूमिका नव्हती आणि तीच भूमिका या देशातल्या प्रत्येक राज्य करणाऱ्या पक्षाची असली पाहिजे. परंतु दुर्दैवानं 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची ती भूमिका नाही. ती ज्यांच्या बरोबर जातात त्यांना संपवतात आणि त्यांना संपुष्टातच आणायचंय सगळ्या प्रादेशिक विचाराला आणि देशामध्ये एकछत्री राज्य करायचंय आणि त्या RSSचं राज्य असलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी जर ध्रुवीकरण व्हावं किंवा एकत्र येऊन लढावं, मला असं वाटतं भविष्य अजून, कारण जरी आम्ही निवडणूक लढलो तरी ती लढाई थांबणार नाही, ती लढाई तशाच पद्धतीने चालत राहणार. शेवटचे 2-3 प्रश्न घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्टेटमेंट दिलं, दुसरा टप्पा झाला लोकसभेचा आणि त्यांचं स्टेटमेंट आलं की उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खिडक्या उघड्या असतील. हा ट्रॅप टाकलाय? मला असं वाटतं की म्हणजे मोदींची हतबलता दिसते. एक अकेला सप्पे भारी म्हणणाऱ्यांची अवस्था काय आली आता, आणि ही अवस्था जनताच करते, जनतेला गृहीत धरून चालत नाही. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी जो येईल, मला असं वाटतं की रस्त्यावरती कोण संघटन आपला एक लेटर घेऊन जरी उभं राहिला तरी त्याने पाठिंबा दिला असं म्हणून सांगण्याची परिस्थिती मोदी सरकारवरती आणि भाजपवरती आलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी करावं. परंतु ज्या पद्धतीनं जे अत्याचार मोदीच्या माध्यमातून, मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले आहे ते विसरणं इतकं सहज सोपं आहे असं मला वाटत नाही. 2009 मधील काँग्रेस मुंबईत 6च्या 6 जागा होत्या. 2024 मध्ये 2 जागा लढवतात ते 4 जूनला उत्तर मिळेल. मुंबई महापालिका डोक्यावर आहेत. काय असणार आहे काँग्रेसचं मुंबईतलं भवितव्य? महाविकास आघाडीत आम्ही पक्ष लढतो, 2च पक्ष लढतो, शिवसेना भाजप लढते तिकडे आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आम्ही लढतो. आता ही 2009चं चित्र पुन्हा दिसेल तुम्हाला. 6च्या 6 जागा हे आम्ही इंडिया आघाडी जिंकतो. शेवटचा प्रश्न विचारतो. त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, तुम्ही डंके की चोट पर किती जागा जिंकणार सांगू शकता? आमची सत्ता येते आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधान या देशावरती तुम्हाला आलेला दिसेल 4
सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत आलात, मनमोकळ्या गप्पा मारलात. खूप खूप धन्यवाद. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.